Hello everyone, welcome to our next lecture, lecture number 7 of course DG111 Democracy, Elections and Good Governance. So we have our lecture number 7, that is elections. Okay, मतदान. तर बघा आतापर्यंत आपण डेमोक्रेसी, प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी, डेमोक्रेसी डायव्हर्सिटी, डिसेंट्रलायझेशन, फंडामेंटल राइट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आउटकम्स ऑफ डेमोक्रेसी, चॅलेंजेस ऑफ डेमोक्रेसी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हे सर्व आपण बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला लेक्चर नंबर 7 इलेक्शन बघायचं आहे, ज्याचं वेटेज आहे 8%. तर बघा इलेक्शन्स म्हणजे मतदान. तर फर्स्ट पॉईंट आहे इलेक्शन टू लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज, स्थानिक जे सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज असतील त्यांचे इलेक्शन. अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फ्री अँड फेअर इलेक्शन्स इन अवर कंट्री. आपल्या संविधानानं फ्री आणि फेअर इलेक्शन प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्यासाठी. इलेक्शन्स टू पार्लमेंट असेल, स्टेट लेजिस्लेचर असेल, द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया असेल, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल. ठीक आहे, हे सगळं यामध्ये येतं. तर राष्ट्रीय लेवलला बघा, फर्स्ट पॉईंट आहे नॅशनल लेवल म्हणजे राष्ट्रीय लेवलला देअर इज अ पार्लिमेंट कन्सिस्ट ऑफ प्रेसिडेंट. पार्लिमेंट कन्सिस्ट ऑफ प्रेसिडेंट. पार्लमेंट म्हणजे काय तर संसद. ठीक आहे. तर बघा पार्लमेंट म्हणजे संसद, ज्यामध्ये आपण काय म्हणतो, दोन हाऊसेस असतात. ठीक आहे, टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट आपण म्हणतो. तर बघा पार्लमेंट असते, संसद असते, कन्सिस्ट ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे, राष्ट्रपतींची बनलेली असते ती. त्यामध्ये दोन हाऊसेस असतात, अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. दॅट इज राज्यसभा अँड लोकसभा. ठीक आहे, राज्यसभा आणि लोकसभा हे अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस असतात. फॉर्मर रिप्रेझेंट दी स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. राज्यसभा जी आहे ती काय करत असते तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रिप्रेझेंट करत असते. दॅट इज काउन्सिल ऑफ स्टेट्स. अँड लॅटर म्हणजे लोकसभा जी आहे ती काय करत असते, लॅटर रिप्रेझेंट्स द पीपल ऑफ इंडिया ॲज होल कॉल्ड ॲज हाऊस ऑफ पीपल. ठीक आहे, ते पूर्ण जे पीपल आहेत इंडियाचे ते रिप्रेझेंट करत असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात ठेवा. आपल्याला माहीत पाहिजे की आपली डेमोक्रेसी किंवा आपल्या इथे इलेक्शन जे आहे ते कसे चालतात. ठीक आहे, तर बघा आपण पाहिलं की देअर इज अ पार्लमेंट कन्सिस्ट ऑफ प्रेसिडेंट. राष्ट्रपतींचं पार्लमेंट असते, संसद असते, ज्यामध्ये दोन हाऊसेस असतात, अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. तर राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभा काय करत असते, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रिप्रेझेंट करत असते, ज्याला आपण काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो. आणि लोकसभा जी आहे ती पूर्ण पीपल ऑफ इंडियाना रिप्रेझेंट करत असते, ऑल्सो कॉल्ड ॲज हाऊस ऑफ पीपल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, विसरू नका अजिबात. आता बघा लोकसभा इलेक्शन आपल्याला बघायचे. द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्टेट्स इन द लोकसभा आर डिरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल फ्रॉम द टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीज इन द स्टेट्स. ठीक आहे, तर जे स्टेट्स राज्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात लोकसभामध्ये, तर ते डिरेक्टली काय केलं जातं तर लोक त्यांना निवडून देतात. त्यांचे जे काही एरिया असेल तिथलं जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या स्टेटमध्ये ते निवडून देत असतात. द इलेक्शन इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. ठीक आहे, तर हे जे इलेक्शन असतं, तर हे इलेक्शन कशाच्या बेसिसवर असतं तर युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. ठीक आहे, आता युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, मराठीमध्ये आपण म्हणतो सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. ह्या प्रिन्सिपलवर, या मूल्यावर ते आधारित असतं इलेक्शन. एव्हरी इंडियन सिटीजन हू इज अबो 18 इयर्स ऑफ एज. ठीक आहे, 18 वर्षाच्या वर जे काही असतील ते काय करू शकतात, वोट करू शकतात. आपल्याला माहिती आहे, तर 21 वर्षापासून द वोटिंग एज वॉज रिड्युस्ड फ्रॉम 21 टू 18 इयर्स. आणि हे 21 वर्षापासून 18 वर्ष हे वोटिंग एज कोणी केली तर आपले जे माजी पंतप्रधान होते राजीव गांधीजी, त्यांनी केलेली आहे. सो द वन हू सिक्युअर्स हायेस्ट नंबर ऑफ वोट्स इज डिक्लेअर्ड इलेक्टेड. आणि ज्यांना सर्वात जास्त मतं भेटतील तर त्यांना म्हणजे ते इलेक्टेड म्हणजे ते काय म्हणू शकतो आपण, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते चूज केले जातात. द प्रेसिडेंट कॅन नॉमिनेट 2 मेंबर्स फ्रॉम द अँग्लो इंडियन कम्युनिटी इफ द कम्युनिटी इज नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द लोकसभा. ठीक आहे, आता बघा आपण काय बघतोय, एकच मिनिट.
तर प्रेसिडेंट काय करत असतात, तर अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून 2 मेंबर नॉमिनेट करत असतात जर ती कम्युनिटी ही लोकसभामध्ये पुरेशी अशी रिप्रेझेंट झालेली नाहीये तर. ठीक आहे. तर अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून प्रेसिडेंट काय करत असतात, तर 2 मेंबर्स नॉमिनेट करत असतात. त्यानंतर बघा, हा एक चार्ट आपल्याला बघायचा आहे की मॅक्झिमम स्ट्रेंथ जी आहे ती किती आहे, 552 मेंबर्सची. ठीक आहे. त्या 552 मध्ये 550 हे जनरल म्हणजे 550 मेंबर आणि 2 जे आहेत ते जे प्रेसिडेंट आहेत ते अँग्लो इंडियन कम्युनिटीपासून ते 2 मेंबर काय करत असतात, नॉमिनेट करत असतात. असे टोटल मिळून 552 झाले. त्यानंतर मेंबर्स ऑफ स्टेट किती असतात त्यामध्ये, 530 राज्याचे जे, आणि मेंबर्स ऑफ युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशांचे जे मेंबर्स असतात ते किती असतात, 20. ठीक आहे. आता बघा हे कसं झालेलं आहे, 552 मॅक्झिमम स्ट्रेंथ, त्यामध्ये 550 जनरल आणि 2 अँग्लो इंडियनचे प्रेसिडेंट नॉमिनेट करत असतात. त्यामध्ये मेंबर ऑफ स्टेट 530 असतात आणि युनियन टेरिटरीज जे आहे त्याचे मेंबर किती असतात, तर 20 असतात. ठीक आहे. अशी टोटल जी स्ट्रेंथ आहे ती किती होते, मॅक्झिमम स्ट्रेंथ 552ची होते, लक्षात ठेवा. त्यानंतर ॲट प्रेझेंट स्ट्रेंथ किती आहे, तर 545 आहे. ठीक आहे. त्या 545 मधले 543 हे जनरल आणि 2 जे आहेत ते प्रेसिडेंट नॉमिनेट करत असतात अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून आपण बघितलं. आणि त्यामध्ये 513 हे स्टेटचे मेंबर असतात आणि जे युनियन टेरिटरीचे जे मेंबर आहेत ते किती, 13. असे टोटल किती झाले, 543 आणि प्लस 2 अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून नॉमिनेट करत असतात प्रेसिडेंट, अशी टोटल स्ट्रेंथ झाली 545. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे चार्ट सुद्धा विसरू नका. नेक्स्ट आहे आता राज्यसभा इलेक्शन्स. ठीक आहे. द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्टेट्स इन द राज्यसभा आर इलेक्टेड बाय मेंबर्स ऑफ लोकसभा अँड द इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. तर आपण बघितलं की लोकसभाचे जे मेंबर्स असतात ते कोण चूज करतं, तर पीपल चूज करत असतात, लक्षात ठेवा. आपण जस्ट बघितलं की लोकसभेचे जे मेंबर्स असतात ते डायरेक्ट पीपल चूज करत असतात आणि राज्यसभाचे जे मेंबर्स असतात ते लोकसभेचे मेंबर चूज करतात. आणि अजून कोण असतं यामध्ये, तर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, राज्य विधानसभाचे जे मेंबर असतात तर ते चूज करत असतात राज्यसभेचे मेंबर. ठीक आहे. द इलेक्शन इज हेल्ड इन अकॉर्डन्स विथ द सिस्टम ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. तर सिंगल ट्रान्सफरेबल वोटच्या बेसिसवर हे कुठल्या सिस्टीमवर काम करतं हे इलेक्शन किंवा हेल्ड होतं, तर सिस्टीम ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन या बेसिसवर हे जे राज्यसभेचे इलेक्शन आहे ते काय केलं जातं, कंडक्ट केले जातं. त्यानंतर द सीट्स आर अलॉटेड टू स्टेट्स इन राज्यसभा ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. तर जे सीट्स आहेत स्टेटला राज्यसभामध्ये ते पॉप्युलेशनच्या बेसिसवर अलॉट केले जातात. हेन्स द नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह वराईज फ्रॉम स्टेट टू स्टेट. आणि प्रत्येक स्टेट टू स्टेट काय होतात, तर जे रिप्रेझेंटेटिव्हचे जे नंबर आहेत ते व्हॅरी होत असतात. फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेश हॅज 31 मेंबर्स वाल त्रिपुरा हॅज 1 मेंबर. तर उत्तर प्रदेशकडे जर 31 मेंबर असतील तर त्रिपुरामध्ये फक्त 1 असू शकतो. असे नंबर हे व्हॅरी होतात. आता बघा, द प्रेसिडेंट नॉमिनेट्स 12 मेंबर्स टू दी राज्यसभा फ्रॉम पीपल हू हॅव स्पेशल नॉलेज और प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन आर्ट, लिटरेचर, सायन्स अँड सोशल सर्व्हिस. प्रेसिडेंट काय करत असतात, तर 12 मेंबर जे आहेत ते राज्यसभेमध्ये नॉमिनेट करत असतात राज्यसभेसाठी, ज्यांच्याकडे स्पेशल नॉलेज असतं, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो आर्ट, लिटरेचर, सोशल सायन्समध्ये आणि सोशल सर्व्हिस आणि सायन्समध्ये. Then the purpose of nomination is to provide eminent persons in the place in the Rajya Sabha without going through the process of election. म्हणजे इलेक्शन कंडक्ट न करता तर इमिनंट पर्सन जे आहेत ते राज्यसभामध्ये त्यांना मेंबर्स राज्यसभेचे मेंबर बनवणं हा एक उद्देश असतो नॉमिनेशनचा. ठीक आहे. बघा आता इथं पण सेम आहे. ॲट प्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ राज्यसभा
इज 245. 245 स्ट्रेंथ आहे राज्यसभेची. त्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरी, ठीक आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते किती असतात, 233. आणि 12 जे असतात ते कोणी नॉमिनेट केलेले असतात तर प्रेसिडेंटनी केलेले असतात. आता त्यामध्ये 233 पैकी बघा 229 जे आहेत ते स्टेटचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि 4 जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. हे प्रेझेंटची स्ट्रेंथ आहे सध्या. आता मॅक्झिमम स्ट्रेंथ 250 आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये युनियन टेरिटरीज आणि स्टेट मिळून 238 रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि 12 जे आहेत ते प्रेसिडेंट नॉमिनेट करत असतात. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकेल बघा, एक्सप्लेन द इलेक्शन्स ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट एट नॅशनल लेवल. तर नॅशनल लेवलला आता आपण जे बघितलं इलेक्शन कसे कंडक्ट केले जातात, तर हे सिम्पली तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. बघा अजून एकदा रिवाईज करत आहे का, तर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे इलेक्शन्स. तर इलेक्शन्स टू लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये नॅशनल लेवलला आपण बघितलं तर 2 हाऊसेस आहेत पार्लिमेंटचे, ज्यामध्ये प्रेसिडेंट असतात. तर लोअर हाऊस, अप्पर हाऊस, त्यामध्ये राज्यसभा, लोकसभा. राज्यसभा काय करत असते, स्टेट अँड युनियन टेरिटरीज रिप्रेझेंट करत असते. लोकसभा जे आहे ते पीपल ऑफ इंडिया रिप्रेझेंट करत असते. लोकसभा इलेक्शनमध्ये आपण बघितलं डायरेक्ट पीपल चूज करतात आणि ह्यामध्ये मॅक्झिमम स्ट्रेंथ, प्रेझेंट स्ट्रेंथ आपण बघितली. आणि राज्यसभा इलेक्शन जे आहे ते नॉमिनेशनच्या बेसिसवर किंवा लोकसभाचे मेंबर जे आहेत ते काय करत असतात, इलेक्ट करत असतात. आता बघा एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला बघायचे. आता आपण बघितलं की प्रेसिडेंट जे आहे ते काय करत असतात, लोकसभा इलेक्शनमध्ये 2 अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून 2 मेंबर नॉमिनेट करत असतात. आता अँग्लो इंडियन कोण आहेत, ठीक आहे. An Anglo-Indian is a person whose father or any of whose other male progenitors in the male line is or was of European descent, but who is domiciled within the territory of India and is or was born within the such territory of parents habitually resident therein and not merely established there for temporary purposes. तर अँग्लो इंडियन म्हणजे असे पर्सन ज्यांचे वडील किंवा एनी अदर मेल प्रोजेनिटर असतील, म्हणजे त्यांच्या रिलेटेड जे असतील त्यांच्या मेल लाईनमध्ये, म्हणजे वडिलांच्या इकडं, किंवा ते काय काय म्हणजे कोण असतात ते, जर ते युरोपियन डिसेंट असतील पण ते खूप काळापासून इंडियाच्या टेरिटरीमध्ये ते डोमिसाईल आहेत, आणि किंवा असे लोक जे बॉर्न विदिन सच टेरिटरी, म्हणजे अशा टेरिटरीमध्ये ते जन्मले आहेत ज्यांचे पॅरेंट हे हॅबिच्युअली रेसिडेंट आहेत आणि म्हणजे ते तात्पुरत्या पर्पजेससाठी इस्टॅब्लिश्ड नाहीत. म्हणजे थोडक्यात काय तर युरोपियन डिसेंटशी रिलेटेड जे काही मेल लाईनमध्ये जे प्रोजेनेटर असतील त्यांचे जे काय म्हणू शकतो आपण प्रोजेनी वगैरे असेल तर तसे लोक, त्या लोकांना आपण अँग्लो इंडियन मानतो. आणि अशा कम्युनिटीमधील 2 अँग्लो इंडियन मेंबर जे आहेत ते प्रेसिडेंट चूज करत असतात लोकसभा इलेक्शनच्या वेळेस. आता आपल्याला बघायचं स्टेट लेवलचे इलेक्शन, ठीक आहे. आता आपण नॅशनल लेवलचे इलेक्शन बघितले. आता आपल्याला बघायचं आहे स्टेट लेवलचे इलेक्शन आपल्याला बघायचं आहे. तर बघा स्टेट लेवलच्या इलेक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपला विधानसभा. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मीन्स विधानसभा. देर इज अ ॲडॉप्शन ऑफ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ॲट स्टेट लेवल ऑल्सो, ठीक आहे. स्टेट लेवलला सुद्धा असतं बघा. द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह डिरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. विधानसभेमध्ये लोक काय करतात, डिरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा चूज करत असतात ऑन द बेसिस ऑफ युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार याच्या बेसिसवर. इट्स मॅक्झिमम स्ट्रेंथ इज फिक्स्ड ॲट 500 अँड मिनिमम स्ट्रेंथ इज 60. जास्तीत जास्त स्ट्रेंथ किती 500 आणि कमीत कमी 60. इट मीन्स दॅट इट्स डिपेंडिंग ऑन द पॉप्युलेशन साईज ऑफ द स्टेट, म्हणजे त्या स्टेटची किती पॉप्युलेशन आहे त्याच्या बेसिसवर ही जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे ती इस्टॅब्लिश केली जाते. फर्दर सम मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज इन सिक्कीम अँड नागालँड आर ऑल्सो इलेक्टेड इनडायरेक्टली. आणि काही मेंबर जे आहेत विधानसभेमध्ये सिक्कीम किंवा नागालँडमध्ये ते इनडायरेक्टली सुद्धा इलेक्ट केले जातात, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघा, द गव्हर्नमेंट कॅन नॉमिनेट 1 मेंबर फ्रॉम द अँग्लो इंडियन कम्युनिटी, ठीक आहे, इफ द कम्युनिटी इज नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द असेंब्ली. तर नॅशनल लेवलच्या इलेक्शनमध्ये म्हणजे लोकसभामध्ये आपण बघितलं की प्रेसिडेंट जे आहेत ते मेन असतात, ठीक आहे. तर ते प्रेसिडेंट काय करतात तर अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून 2 मेंबर
काय करतात ते नॉमिनेट करतात. तसंच इथं स्टेट लेवलच्या इलेक्शनमध्ये आहे की गव्हर्नर, आता इथं राज्याचे जे मुख्य असतात ते कोण असतात, गव्हर्नर असतात, तर राज्यपाल असतात. तर ते काय करतात, तर अँग्लो इंडियन कम्युनिटीमधून एक मेंबर चूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ठीक आहे. आता हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे ती सुद्धा खूप विशेष असा रोल पार पाडत असते बघा. तर विधान परिषद म्हणतो आपण. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मीन्स विधान परिषद. द मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आर इनडायरेक्टली इलेक्टेड. जसं राज्यसभामध्ये इनडायरेक्टली इलेक्ट केले जातात, तसंच इथं विधान परिषदेमध्ये इनडायरेक्टली इलेक्ट केले जातात. द मॅक्झिमम स्ट्रेंथ ऑफ द काउन्सिल इज फिक्स्ड ॲट 1/3 ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ असेंब्ली. म्हणजे आपण जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बघितली, विधानसभेची जी टोटल स्ट्रेंथ आहे त्या टोटल स्ट्रेंथचे 1/3 एवढी स्ट्रेंथ जी आहे ती विधान परिषदेमध्ये असते. अँड द मिनिमम स्ट्रेंथ इज फिक्स्ड ॲट 40. कमीत कमी जी आहे ती 40 असते. इट मीन्स दॅट द साईज ऑफ द काउन्सिल डिपेंड्स ऑन द साईज ऑफ असेंब्ली ऑफ द कन्सर्न स्टेट. म्हणजे विधान परिषदेची जी साईज असते ती विधानसभेच्या स्ट्रेंथवर ठरते, जे ज्या स्टेटकडे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल त्या. बघा आता द टोटल नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर विधान परिषदेमध्ये कोण कोण मेंबर असतात बघा. 1/3 आर इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ लोकल बॉडीज इन स्टेट लाईक म्युनिसिपॅलिटीज, डिस्ट्रिक्ट बोर्ड्स एक्सेट्रा. तर 1/3 जे पीपल असतात ते काय केलेले असतात, तर जे लोकल बॉडीज असतात, स्थानिक जे बॉडीज असतात स्टेटमध्ये, राज्यामध्ये, जसे की नगरपालिका असेल, डिस्ट्रिक्ट बोर्ड असतील, ते काय करतात, चूज करत असतात. त्यानंतर 1/12 जे आहे आर इलेक्टेड बाय ग्रॅज्युएट्स ऑफ 3 इयर्स स्टँडिंग अँड रिसाइडिंग विद इन स्टेट. तर हे 1/12 जे आहे ते काय करतात, तर ग्रॅज्युएट चूज करत असतात किंवा इलेक्ट करत असतात. त्यानंतर 1/12 आर इलेक्टेड बाय टीचर्स ऑफ 3 इयर्स स्टँडिंग इन द स्टेट नॉट लोअर इन स्टँडर्ड दॅन सेकंडरी स्कूल. ठीक आहे. तर कुठले टीचर जे सेकंडरी स्कूलपेक्षा खाली नाहीत असे. ठीक आहे. त्यानंतर बघा 1/3 आर इलेक्टेड बाय मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट फ्रॉम अमंग पर्सन हु आर नॉट मेंबर्स ऑफ असेंब्ली. म्हणजे जे विधानसभेचे मेंबर नाही आहेत असे मेंबर चूज करतात विधानसभेचे मेंबर. ठीक आहे. त्यामुळे विधानसभेचे मेंबर काय करत असतात, तर विधानसभेमध्ये जे मेंबर्स नाहीत त्या मेंबर्सना विधान परिषदेचे मेंबर म्हणून चूज करत असतात. असे किती असतात, 1/3. द रिमाइंडर म्हणजे जे राहिलेले आहेत इज नॉमिनेटेड बाय द गव्हर्नर फ्रॉम अमंग पर्सन हू हॅव अ स्पेशल नॉलेज ऑर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ लिटरेचर, सायन्स, आर्ट, कोऑपरेटिव्ह मुवमेंट अँड सोशल सर्व्हिस. तर राहिलेले जे पर्सन आहेत हे सगळे 1/3, 1/12, 1/12, 1/3, 1/3 हे सगळं जे बघितलं आपण, हे सोडून जे शिल्लक स्ट्रेंथ राहते तर ती कोण चूज करत असतात, तर राज्यपाल चूज करत असतात. कशाच्या बेसिसवर, तर त्यांच्याकडं किती स्पेशल नॉलेज आहे, किती प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे लिटरेचर, सायन्स, आर्ट, कोऑपरेटिव्ह मुवमेंट किंवा सोशल सर्व्हिस. Thus, 5/6 of the total numbers of members of legislative council are indirectly elected and 1/6 are nominated by governor. तर 5/6 हे जे मेंबर्स असतात विधान परिषदेचे ते इनडायरेक्टली इलेक्ट केले जातात, चूज केले जातात, आणि 1/6 मेंबर जे असतात ते राज्यपाल नॉमिनेट करत असतात. अँड द मेंबर्स आर इलेक्टेड इन अकॉर्डन्स विथ द सिस्टम ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ठीक आहे. आता याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, तर एक्सप्लेन द इलेक्शन्स ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट एट स्टेट लेवल. ठीक आहे. म्हणजे आपण नॅशनल लेवल बघितलं, स्टेट लेवल बघितलं, एकदम सिम्पलची कन्सेप्ट आहे, पण ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत पाहिजेत. एक्स्ट्रा पॉईंट बघा आता ह्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या रिलेटेड. द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कंटिन्युइंग चेंबर दॅट इज परमनंट बॉडी आहे, बट 1/3 ऑफ इट्स मेंबर रिटायर ऑन एव्हरी सेकंड इयर. 1/3 जे मेंबर आहेत ते प्रत्येक दुसऱ्या वर्षी काय होत असतात, रिटायर होत असतात. सो अ मेंबर कंटिन्यू ॲज सच फॉर 6 इयर्स. एक मेंबर काय करतो, 6 वर्षासाठी कंटिन्यू करतो. द वॅकंट सीट्स आर फिल्ड अप बाय फ्रेश इलेक्शन्स अँड नॉमिनेशन बाय गव्हर्नर ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी 3rd इयर. प्रत्येक तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यपाल काय करतात, तर फ्रेश इलेक्शन किंवा नॉमिनेशन करून हे वॅकंट सीट जे आहेत, जे मोकळ्या जागा आहेत ते भरून काढतात. द रिटायरिंग मेंबर्स आर ऑल्सो एलिजिबल फॉर री-इलेक्शन अँड रिनॉमिनेशन इन एनी नंबर ऑफ टाईम. जे रिटायर मेंबर आहेत ते री-इलेक्शनसाठी किंवा रिनॉमिनेशनसाठी इलिजिबल असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे लोकल लेवल. आता आपण नॅशनल लेवल बघितली, स्टेट लेवल बघितली, आता आपल्याला बघायचं आहे लोकल लेवल. आता लोकल लेवलला म्युनिसिपॅलिटीज असतात, नगरपालिका. ठीक आहे. ऑल द मेंबर्स ऑफ म्युनिसिपॅलिटी इलेक्टेड डिरेक्टली बाय पीपल ऑफ म्युनिसिपल एरिया.
त्या नगरपालिकेचा जो एरिया आहे तिथले लोक हे म्युनिसिपॅलिटीचे जे मेंबर आहेत ते चूज करत असतात. फॉर दिस each municipal area shall be divided into territorial constituencies to be known as ward. हे जे नगरपालिका वगैरे असते तर ते वॉर्डमध्ये डिवाइड केलेले असते बघा. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्ट्रेंथ ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन किती असते? 5 असते, 221. नॉमिनेटेड 5 असतात आणि टेन्युअर म्हणजे कालावधी जो आहे तो 5 वर्षांचा असतो आणि मेयर्स टेन्युअर जो आहे तो किती? 2.5 वर्ष. ठीक आहे. यामध्ये जे काही डाऊट आहेत किंवा ज्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या नाहीत ना तर त्यासाठी आपण एक वेगळा आपण डाऊट सेशन ठेवूया. ठीक आहे. म्हणजे थोडीफार जास्त माहिती मला सांगता येईल तुम्हाला त्यावेळेस. त्यानंतर म्युनिसिपल काउन्सिल किंवा नगरपालिका बघा, सॉरी मला वाटतं म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असावी आणि म्युनिसिपल काउन्सिल किंवा नगरपालिका यामध्ये स्ट्रेंथ 17 ते 65 असते. नॉमिनेटेड 5 to 10% विच एव्हर लेस. टेन्युअर जो असतो 5 वर्षाचा असतो आणि चेअरमन 2.5 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर येतं पंचायत राज, माहिती आपल्याला पंचायत राज. ठीक आहे. एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये पंचायत राज वगैरे वगैरे हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. अँड पंचायत राज इज मस्ट फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ओके. All the members of panchayats at the village, intermediate and district level shall be elected directly by the people. पंचायत विलेज लेवलला असेल, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, हे सगळे जे मेंबर आहेत ते काय करत असतात तर लोक डिरेक्टली इलेक्ट करत असतात त्यांना इलेक्शन थ्रू. फर्दर द चेअरपर्सन ऑफ द पंचायत ॲट द इंटरमिडिएट म्हणजे तालुका लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला शॅल बी इलेक्टेड इनडायरेक्टली बाय अँड फ्रॉम अमॉंग द इलेक्टेड मेंबर्स देअर ऑफ. पंचायत विलेज लेवलला, तालुका लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला जे लोकांना चूज केलेलं आहे त्यापैकी ते लोक काय करत असतात तर तालुका लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला चेअरपर्सन ते चूज करत असतात, ज्यांना निवडून दिलेलं आहे ते लोक. हावेवर द चेअरपर्सन ऑफ द पंचायत ॲट द विलेज लेवल शॅल बी इलेक्टेड इन सच अ मॅनर ॲज द स्टेट लेजिस्लेचर डिटरमाइन्स. ठीक आहे. म्हणजे पंचायतचं जे चेअरमन आहे विलेज लेवलला ते असे इलेक्ट केले जातात जसे की स्टेट लेजिस्लेटर डिटरमाइन करतात. ठीक आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द इलेक्शन्स ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ॲट लोकल लेवल. ओके. एक्स्ट्रा पॉईंट बघा, तर विलेज पॉप्युलेशन जर 1500 किंवा 1500पेक्षा कमी असेल तर 7 मेंबर असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर विलेज पॉप्युलेशन तर जर 1500 ते 3000 या रेंजमध्ये असेल तर मेंबर जे असतात ते 9 असतात. त्यानंतर विलेज पॉप्युलेशन जर 3000 ते 4500 यांच्यामध्ये असेल तर जे मेंबर असतात ते 11 असतात. त्यानंतर विलेज पॉप्युलेशन जर 4500 ते 6000च्या मध्ये असेल तर मेंबर जे असतात ते 13 असतात. 6000 ते 7500 असेल तर 15 असतात आणि 7500पेक्षा जास्त असेल तर 17 मेंबर निवडून दिले जातात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट अवर 7th लेक्चर इलेक्शन, मतदान. तर बघा, मतदानामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट बघितलेला आहे. आत्तापर्यंत जेवढे लेक्चर आपण बघितले त्या सगळ्या लेक्चरपैकी हे जे लेक्चर आहे ते खूप 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 म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर इलेक्शन नॅशनल लेवलला बघितलं आपण. त्यानंतर लोकसभा इलेक्शन कसं घेतलं जातं, त्यामध्ये स्ट्रेंथ किती असतात. राज्यसभा इलेक्शन कशा असतात, त्यामध्ये स्ट्रेंथ किती असतात. अँग्लो इंडियन्स म्हणजे काय, सभा म्हणजे काय, विधान परिषद म्हणजे काय, त्यामध्ये मेंबर्स कोण असतात. एक्स्ट्रा पॉईंट आपण बघितले. लोकल लेवल म्युनिसिपॅलिटी बघितली, त्यामध्ये महानगरपालिका आपण बघितली, नगरपालिका बघितली, पंचायत राज आपण बघितले. आणि एक्स्ट्रा पॉईंट म्हणजे एखाद्या विलेजमध्ये किती पॉप्युलेशन आहे त्याच्यावर किती मेंबर्स इलेक्ट केले जातात ते सर्व आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट अवर लेक्चर नंबर 7, इलेक्शन, मतदान. थँक्यू.